मुंबई शहरासह दोन्ही उपनगरांमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। रात्रीपासूनच पावसाचा जोर सकाळपर्यंत कायम असल्याचं दिसतंय। त्यासोबतच ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई विरार या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सध्या होतोय। या जोरदार पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता होती आणि याच अनुषंगाने आपण पाहतो आहोत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळालेला होता। तर सकाळचे जवळपास 7:30 वाजलेत, अजूनही पावसाचा जोर कायम असल्याचं दिसतंय। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवर देखील परिणाम झालेला आहे। तीनही मार्गांवरची लोकल वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली आहे। मुसळधार पावसामुळे दृश्यमानता घटली आहे आणि त्यामुळे लोकल सध्या विलंबानं धावत असल्याचं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सध्या 10 मिनिटं उशिरानं सुरू असल्याचं समजतंय। जोरदार पावसाचा मुंबईच्या लोकल सेवेवर देखील परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं, तर पश्चिम रेल्वे सध्या 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। हार्बर रेल्वेची सेवा देखील पावसामुळे विस्कळीत झाली आहे। हार्बर रेल्वे सध्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही उपनगरांमध्ये पावसाचा जास्त जोर पाहायला मिळतो आहे। त्याचा थेट फटका उपनगरीय रेल्वे सेवेला बसलेला आहे। मध्य रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे, पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे, तर हार्बर रेल्वे ही जवळपास 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे। रस्ते वाहतुकीवर अद्याप तरी या पावसाचा परिणाम झाल्याची माहिती समोर आलेली नाही। वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या वाहतूक सुरळीत असल्याचं दिसतंय, पण पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर कदाचित याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर देखील होण्याची शक्यता आहे। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर भागांमध्ये सुद्धा सध्या पावसाचा जोर दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।